आम्हाला सवय असते माहिती बरं वाटत नाही. ओके, नेटवर्किंग म्हणजे आपण असं म्हणतो की नेटवर्क इज युअर नेटवर्क. तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल या ठिकाणी किती लोक असे आहेत त्यांची 50 करोडची नेटवर्थ आहे, संपत्ती आहे. 40 करोडची, 30 करोडची, 10 करोडची संपत्ती, 5 करोडची संपत्ती. ओके, 1, 2, 3, 4, ओके 5. मुळात मला आवडतं संपत्तीबद्दल बोलायला, कारण आपले जे भिडे साहेब आहेत तुम्ही त्यांना ऐकलं असेल ते वारंवार म्हणतात संपत्ती, श्रीमंती, पैसा. तर पैसा आला पाहिजे खिशामध्ये. म्हणजे मी जेव्हापासून शिकलो किंवा जेव्हा जाणवलं तेव्हा मी पैशावरती फोकस करत गेलो आणि माझी आज 50 करोडची संपत्ती आहे हे सगळं मला आवडतं. आणि मराठी माणसांनी संपत्तीवरती काम केलं पाहिजे आणि संपत्ती बनते. फक्त आणि तशा प्रकारे नियोजन तुम्हाला करावं लागतं. मी काही टिप्स तुम्हाला सांगेन, डेफिनेटली तुम्ही जा उपयोग कराल. मी खूप चांगलं पैशाबद्दल बोलतो, पर्सबद्दल बोलतो. पुढच्या वेळी तर डेफिनेटली मला पैशाबद्दल सांगेन, पर्स कशी असते, काय पैसे ठेवायचे असतात, पैसे कसे वाढतात. मी नेहमी सांगतो श्रीमंत होणे ही एक कला आहे. धंदा तुमचा, पैसा दुसऱ्यांचा, दुसरा पैसा वापरून करता येतो. मी कोविडमध्ये घरी असून देखील मी माझी संपत्ती वाढवली घरी बसून. ती कशी वाढवता येऊ शकेल तर डेफिनेटली मला तुम्ही भेटा, मी तुम्हाला सांगू शकेन. मार्गदर्शन असं वैयक्तिक करायचं का वेगळे पैसे मी घेत नाही, कारण माझं पॅशन आहे लोकांना सांगणं. दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे दूरदृष्टीबद्दल. किती आता नवीन मेंबर सध्या कोण झालं सॅटर्डे क्लबमध्ये? किती फी भरली आहे? फी किती भरलात मॅडम? टोटल 32 टोटल. म्हणजे मेंबरशिप 5,000 रुपयाची असते आपली सॅटर्डे क्लबची. GST करून ती वाढते. मी लाईफ मेंबर आहे, 5,000 मी भरत नाही. त्यामुळे माझी दूरदृष्टी विचार करा की 2003 4 मध्ये जेव्हा लाईफ मेंबरशिप सुरू झाली तर मी पैसे भरले, म्हणजे माझे किती पैसे वाचले. तर यशस्वी श्रीमंत लोक दूरदृष्टीचा विचार करतात. संपत्तीबद्दल किंवा जागा तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर ह्याच्याबद्दल विचार करा. तर एक उद्योजक हा दूरदृष्टी ठेवून करत असतो. आपण सगळे नेटवर्क करायला येतो. मला खूप आवडलं काही गोष्टी तुमच्या या ठिकाणी मॅडम. म्हणजे आम्ही ती सुरुवात केली होती जेव्हा मी रिजन होतो पनवेल सुरुवात केली मी. श्रीकृष्ण पाटील, विजय चव्हाण, श्रीकृष्ण चेअरमॅन होते, विजय सेक्रेटरी होता. आणि तेव्हापासून ती आता तुम्ही जे केलात ना की प्रत्येकाचा बिझनेस लिहून घ्यायचे श्रीकृष्ण सर. आणि मग त्या मिटिंगनंतर प्रत्येकाला रेफरन्स विचारायचे, कोणाला नाही माहिती आम्ही आवर्जून द्यायचो. आणि अशा प्रकारे तो रेफरन्स दिला गेला. त्यामुळे तो खूप चांगली प्रथा तुम्ही कंटिन्यू केलात. तर व्हेरी गुड तुमच्या टेन्शन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही चांगली प्रथा आहे, ती सातत्याने व्हायला पाहिजे. नेटवर्किंगमध्ये किती लोक मीटिंग अटेंड रेग्युलर करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी आतापर्यंत 650 मीटिंग अटेंड केल्या. किती? 650. ठाणे चॅप्टरच्या मीटिंग आपल्या 550 झाल्या, 552 मीटिंग झाल्या. मी चेअरमॅन स्वतः होतो सुरुवातीपासून असल्यामुळे सुरुवातीच्या काही मीटिंग गेल्या, पण नंतर प्रत्येक मीटिंगला मी उपस्थित राहिलो. तेव्हा पनवेलला मी यायचो, कारण पनवेलला मी ठाण्याला असतो. पण माझं रिसॉर्ट पनवेलला असल्यामुळे मी रिसॉर्ट येऊन थांबायचो आदल्या दिवशी. सकाळी पनवेलच्या मीटिंगला सुरुची हॉटेलला सगळ्यात पहिला मी उपस्थित असायचो. त्यानंतर मग अलिबागला चालू केला आम्ही, मग पेणला चालू केलं चॅप्टर आपण. तर मीटिंगला अटेंड करणं का महत्त्वाचं आहे तर मीटिंगमध्ये तुमची विश्वासार्हता वाढते. तुम्ही समोर दिसता आणि मग त्याचबरोबर ड्रेस कोडमध्ये तुम्ही असणं गरजेचं. जेवढी छान मीटिंग होते. बरं, अनेक लोक पैसे भरतात, सगळ्यांचे पैसे आपण ॲडव्हान्समध्ये घेतो ना व्हॅल्यू चार्जचे, तरी लोक येत नाही. म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा मूर्ख कोण नाही मी सांगेन. तुम्ही अगदीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात म्हणून तुम्ही येत नाही आहेत, तुम्ही फॅमिली टूरवरती गेलात ते म्हणून येत नाही, ती समजू शकतो. तुम्ही भारताबाहेर आहात पण तुम्ही आहात खारघरमध्ये आणि मीटिंगला येत नाही आहात, तुम्ही पैसे भरलेले आहात. जो यशस्वी किंवा मोठा उद्योग चांगला उद्योजक असतो तो पैसे भरून तो वेस्ट करत नाही. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे जाळता येणार. त्यामुळे मी याच्यापुढे प्रत्येकाला सांगेन मीटिंगला तुम्ही आलंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत शेड्यूलच बनवून टाका. तुमचं शेड्यूल फिक्स आहे ना मीटिंगचा, ह्या दिवशी मीटिंग असते, बरोबर ना? त्यामुळे ती मीटिंग तुम्हाला आलंच पाहिजे. त्याच्यापुढे कुठल्याही परिस्थितीत मीटिंग मिस करू नका. दिसलात तर तुमचा बिझनेस वाढतो. लोकांना कळतो ही मॅडम सिन्सिअर आहे, रेग्युलर आहे. खास करून इन्शुरन्ससाठी तुम्ही रेग्युलर सातत्याने त्या सेक्टरमध्ये असाल तर तुम्ही लोकांना दिसलंच पाहिजे. याच्यावरती फोकस तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो अदृश्य गोष्टींचे सदृश्य परिणाम असा एक गेम घेतो मी. हे बऱ्याचशा गोष्टींना दिसत नाही पण त्या घडतात. म्हणजे तुम्हाला बिझनेस मिळत नाहीये. का मिळत नाहीये? काहीतरी कारण असतं की ज्याच्यामुळे तुम्हाला बिझनेस मिळत नाही. मग ते कारण काय नाही तुम्हाला मी सांगतो. तुमचं ड्रेस कोड असेल, बोलणं असेल, वागणं असेल, कमिटमेंट लेवल असेल. एखादा रेफरन्स दिला आणि तुम्ही तो पुढे पास नाही केला, एखादा रणबिलचा मुद्दा असेल, कोणताही मुद्दा
तुमच्या बोलण्यातून तुम्ही लूज टॉक करता का, ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुमच्याबद्दल लोक जज करतात. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्या तुम्हाला बघायला लागतात. प्रेझेंटेशन तुमचं असेल ते तुम्ही कसं करताय, ज्या अनेक गोष्टी असतात त्या तुम्हाला आवर्जून लक्ष देणं गरजेचं असतं. आपण नेहमी असं म्हणतो ना सेल्स मार्केटिंगबद्दल, काय म्हणतो आपण? सेल्स अँड मार्केटिंग म्हणतो विषय, जे आपण म्हणतो ना सेल्स मार्केटिंग विषय. तर सेल्स अँड मार्केटिंग असं म्हणतो, पण तरी देखील पहिला विषय येतो मार्केटिंग आणि मग सेल्स येतो. बरोबर आहे? पहिले मार्केटिंग करतो आपण, मग सेल होतो ना. तर प्रत्येकाला ते मार्केटिंग जमलं पाहिजे. मार्केटिंगसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर स्वतःला चार्ज करायला सॅटर्डे क्लबचा हा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला. की तुम्ही डेफिनेटली, म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती, मी सॅटर्डे क्लबच्या मिटिंगला मुद्दाम जाईल, कारण तिथे मला चार्ज मिळतं, मला बॅटरी चार्ज होते माझी. मला माझ्यासारखे लोक मिळतात, मला शिकायला मिळतं, मला सकाळचं वातावरण आवडतं. अशा अनेक गोष्टी असं तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. म्हणून तुम्हाला मिटिंगला आठवणी देणं गरजेचं असतं. नेटवर्किंग हा कन्सेप्ट पूर्वीपासून आहे. म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून नेटवर्किंग करतो. जेव्हा आपण एखाद्या पासऱ्याला जातो बारशासाठी, तेव्हा नेटवर्किंग करतो. आपण एखाद्याला पोचवायला जातो स्मशानामध्ये, तेव्हा पण नेटवर्किंग करतो. तर त्यामुळे नेटवर्किंग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असतं. मग आपण लग्नात जातो, इथे भेटतो लोकांना. आपण इथे फक्त बिझनेस नेटवर्किंग करतोय. आणि याच्या ठिकाणी आपण प्रामुख्याने प्रत्येकाला निरीक्षण करा. प्रत्येकाचं व्हिजिटिंग कार्ड देखील वाचायची पद्धत असते. त्या व्हिजिटिंग कार्डवर तुम्हाला तो व्यक्ती कळतो कसा असतो. असं काय गोष्टी तुम्ही केलं तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. इथे वाचन कोण चांगलं करतं, म्हणजे एखादा माझा पॅरेग्राफ एक शेवट छोटासा तो वाचावा, आवाज म्हणत आहे. त्या ठिकाणी माझ्याकडे हे आहे, तुम्ही कागद पेन घ्या, नंतर असं काढा. फक्त तुम्हाला पेन उचलायचं नाही, असं इम्पॉसिबल यावरती ते खाली असं गोल काढायचं सर्कल, आणि पेन न उचलून तुम्हाला सर्कल काढायचं. पेन न उचलता सर्कल दोन आहेत, गोल पण मी मधला पण काढायचं डॉट. मधला डॉट पण काढायचा आहे आणि सर्कल पण तुम्हाला काढायचं. पेन उचलायचं नाही, पेन पेन्सिल उचलायचं नाही तुम्हाला. हे पण काढायचं, हे पण काढायचं. जमतंय का? दोन्ही काढताना पेन काढायचं, पेन्सिल उचलायचं नाही आहे. असं गोल काढा तुम्ही, उचलायची नाही. आणि हे पण काढायचं. जमते हात वरती करा. जमतंय? म्हणून आम्ही काढत नाही. आमच्या मेंबरला पण येते जरा, आमच्या मेंबर ठाणेवाल्यांना पण येत नव्हतं, त्यांना शिकवलंय. ओके, तर याच्यामध्ये सांगतो ना तुम्हाला भेटला.